Good morning, students. Today we are going to discuss about how the DNA molecule is packaged in a compact nucleus. Okay. So before going to start the new session with the packaging of DNA, it is very important to know about the previous knowledge, which is helpful for to understand the how DNA molecule is packaged under the nucleus of the cell. Okay. मागील तासामध्ये आपण बघितलं की डीएनए चं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज काय, सायलेंट फीचर्स काय हे आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंग ऑफ डीएनए बघण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. जसं की मी मागील तासामध्ये तुम्हाला सांगितले की अकॉर्डिंग टू वॅटसन आणि क्रिक the DNA is a double helical model or double helical structure. Okay, as like that. Okay, and the DNA molecule having antipolarity like the 3' which ends to the 5' and opposite is the 5' to 3', and these two polynucleotide chains are linked with the hydrogen bonds, weak hydrogen bonds. Okay, then we start how DNA is packaged or how DNA molecule is packaged inside the nucleus of the cell. Okay, so see in previous lecture we also discussed these are the base pairs. A, T, adenine is always bound with the thymine, then cytosine is always bound with the guanine. This is the previous knowledge or very important information to understand how DNA is packaged. And this next to understand how packaging of DNA helix is occur, just share the this slide. Taken the distance between two consecutive base pairs as 0.34 nm means short म्हणजे काय तर हे जे दोन बेस पेअर्स आहेत डीएनए मॉलिक्यूल मधले जे दोन बेस पेअर्स आहेत याच्यामधील जे डिस्टन्स आहे ते किती आहे 0.34 nm हे डिस्टन्स आहे. If the length of DNA double helical in a typical mammalian cell is calculated म्हणजेच काय तर हे डीएनए चे मॉलिक्यूल आहे. जनरली आपण याचं डिस्टन्स बघितलेलं आहे आणि एका हेलिक्स मध्ये 3.4 nm असतं म्हणजेच दोन बेस पेअरच्या मधला जो डिस्टन्स आहे तो 0.34 nm एवढा आहे. मग ज्यावेळी आपण मॅमेलियन सेलच्या बद्दल विचार करतो त्यावेळी इफ द लेंथ ऑफ डीएनए डबल हेलिक्स इन अ टिपिकल मॅमेलियन सेल इज कॅल्क्युलेटेड. जर आपल्याला टिपिकल मॅमेलियन सेलचा जर डीएनए मॉलिक्यूलची लेंथ जर मेजर करायची असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करावं सिम्पली बाय द मल्टिप्लाइंग टोटल नंबर ऑफ बेस पेअर्स. आणि या डीएनए मॉलिक्यूल मध्ये याची लेंथ ज्यावेळी आपल्याला मेजर करायची असेल त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे हे माहित असलं की इथं दिलेलं आहे बघा. सिम्पली बाय द मल्टिप्लाइंग द टोटल नंबर ऑफ बेस पेअर्स विथ डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह बेस पेअर म्हणजे या दोन बेस पेअर मधला जो डिस्टन्स आहे आणि अशा पद्धतीचे किती बेस पेअर्स आहेत याच्यावरून आपण मॅमेलियन सेलचे जे डीएनए मॉलिक्यूल आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह बेस पेअर्स. अँड दिस इज द 6.6 into 10⁹ बेस पेअर into distance between the two consecutive base pair. This is the 0.34 nm into 10⁻⁹ meter per base pair. आणि यावेळी ज्यावेळी आपण ही कॅल्क्युलेशन करू त्यावेळी आपल्याला जी मिळणारी व्हॅल्यू आहे इट कम्स आउट टू बी द अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर्स. म्हणजे ज्यावेळी आपण मॅमेलियन सेलचा विचार करतो की ज्याच्यामध्ये डीएनए मॉलिक्यूलची लेंथ जी दिलेली आहे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे अकॉर्डिंग टू द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह बेस पेअर. दिस इज द 0.34 nm. आणि त्याच्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून एक मॅमेलियन सेलच्या जो न्यूक्लियस मध्ये जो डीएनए आहे त्याची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर ती व्हॅल्यू येते ती येते अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर.
Okay, तर हे सो वन क्वेश्चन इज अराइज्ड हिअर. याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की आपला मॅमेलियन सेल जो आहे तो अतिशय सूक्ष्म आहे, मायक्रो आहे आणि त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो ही त्याच्यापेक्षाही न्यूक्लियस त्याच्यापेक्षाही तो स्मॉल आहे. मग 2.2 मीटर एवढ्या लांबीचा डीएनए मॉलिक्यूल त्या न्यूक्लियस मध्ये कशा पद्धतीनं अरेंज केला असेल असा आपल्या मनामध्ये एक क्वेश्चन निर्माण होतो. हाऊ दिस लॉंग डीएनए इज पॅकेज्ड अंडर द न्यूक्लियस. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या सेशन मध्ये बघू. आता आपण थोडंसं बघू की जसं की मी सांगितलेलं आहे की मॅमेलियन सेल आपण घेतलेला आहे. एनिमल सेल, मॅमेलियन सेल जर आपण बघितलं तर साधारणतः त्याची जी डायग्राम आहे ती तुम्हाला रफ डायग्राम अशा पद्धतीने मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचा न्यूक्लियस हा सेंटरला लोकेट केलेला असतो हेही तुम्हाला माहिती आहे. आणि या न्यूक्लियसच्या माध्यमातून त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसणार आहेत की ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर असे रायबोजचे पार्टिकल्स असतात, त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. ज्याच्यावर पार्टिकल्स रायबोज नसतात त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. आणि हे दोन्हीही प्रोटीन सिंथेसिसच्या मध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे. पण आपल्याला इथं काय महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये हे तुम्हाला क्रोमॅटिड्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसणार आहे. ज्यावेळी सेल कशी असणार, रेस्टिंग पोझिशन मध्ये असणार आहे. आणि ज्यावेळी सेल डिवायडेशन मध्ये येणार आहे त्यावेळी याच क्रोमॅटिड्सचं कन्व्हर्जन याच क्रोमॅटिड पासून आपल्याला क्रोमोसोम तयार झालेला दिसून येणार आहे. त्याच क्रोमोसोमवर जीन असणार आहे आणि त्या जीनच्या सिक्वेन्सलाच डीएनए असणार आहे. म्हणजे काय तर जवळ ही मॅमेलियन सेल जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये या न्यूक्लियसच्या आतमध्ये 2.2 मीटर एवढा लॉंग डीएनए आहे, डीएनए सेगमेंट आहे. आणि हा या स्मॉल न्यूक्लियस मध्ये कसा अरेंज केला असेल या प्रश्नाचं उत्तर आपण या सेशन मध्ये बघायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. A length that is far greater than the dimensions of a typical nucleus. आणि टिपिकल न्यूक्लियसच्या मानानं ते जे लेंथ आहे ते अतिशय जास्त आहे. हाऊ इज सच अ लॉंग पॉलिमर. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की डीएनए मॉलिक्यूल हा डबल हेलिक्स आहे आणि पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार झालेली. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन इज टर्म्ड ॲज द पॉलिमर आणि त्याला आपण पॉलिमर असं नाव दिलेलं आहे. आणि हाऊ इज सच लॉंग पॉलिमर पॅकेज्ड इन अ सेल. सेलच्या मध्ये हा कशा पद्धतीने पॅकेज केला असेल. इफ द लेंथ ऑफ ई कोलाई हा काय आहे, बॅक्टेरिया आहे. हा प्रोकॅरियोटिकचं एक एक्झाम्पल आहे. जर का ई कोलाई म्हणजेच बॅक्टेरिया म्हणजेच इसर्शिया कोलाई चा जर डीएनए 1.36 एवढा असेल तर कॅन यू कॅल्क्युलेट. आणि तो कॅल्क्युलेट कसं करायचं तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मी तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम्पल दिलेलं आहे की दोन कॉन्जुगेटिव्ह बेस पेअरच्या मधलं डिस्टन्स तुम्हाला माहित आहे की जे 0.3 एनएम आहे आणि त्यात इंटू 1.36 ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला एक्झॅक्टली त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. हे झालं बॅक्टेरियाच्या माध्यमातून. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपल्याला बघायचं आहे की हे जे डीएनए आहे आणि डीएनए तुम्हाला माहिती आहे की डीएनए इज द न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड्स इज द बायोमॉलिक्यूल. न्यूक्लिक ऍसिड काय आहे तर हा बायोमॉलिक्यूल आहे. आणि ह्या न्यूक्लिक ऍसिडचे दोन टाइप असतात त्याच्यामध्ये डीएनए आणि आरएनए. डीएनए म्हणजे डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि आपण बघतोय डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड बघतोय. आणि याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल मध्ये त्याचं पॅकेजिंग कशा पद्धतीचं होतं आणि युकॅरियोटिक मध्ये कशा पद्धतीचं होतं. आता त्याच्या अगोदर तुम्हाला काही माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रोकॅरियोटिक म्हणजे काय तर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणारा म्हणजेच वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसणारा ऑर्गॅनिझम जो किंगडम मोनेरा मध्ये येतो की ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये असतात. आणि मोस्ट एक्झाम्पल त्याचं दिलेलं आहे ते काय आहे, इसर्शिया कोलाई किंवा बॅक्टेरिया सगळ्या ज्या आहेत ते त्या प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये येतात म्हणजे प्रोकॅरियोट्स मध्ये येतात. आता याच्यामध्ये बघूया आपण इन प्रोकॅरियोटिक मध्ये एवढा मोठा 1.36 mm एवढा जो लेंथ असणारा डीएनए तो प्रोकॅरियोटिक मध्ये कसा पॅकेज केला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला याच्या माध्यमातून शोधायचं आहे. इन प्रोकॅरियोटिक सच ॲज ई कोलाई. ई कोलाई हा इसर्शिया कोलाई आहे.
ईसर्शिया ही जीनस आहे आणि कोलाय हे त्याचे स्पेसिस आहे. बायोनॉमियल नोमेनक्लेचरच्या माध्यमातून आपण ई कोलायचं नाव दिलेलं आहे, ईसर्शिया कोलाय. थ्रू दे डू नॉट हॅव अ डिफाइंड न्यूक्लियस. आणि तुम्हाला माहित आहे की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये त्याचा जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप्ड नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं. द डीएनए इज नॉट स्कॅटर्ड थ्रू आउट द सेल. डीएनए आणि तुम्हाला माहिती आहे की डीएनए कसं आहे, डीएनए न्यूक्लिक ऍसिड आहे, म्हणजे इट इज द ऍसिडिक इन नेचर, म्हणजे तो ऍसिडिक नेचर आहे. आणि त्याला जर पॅकेजिंग करायचं असेल तर काही प्रोटीन्स असावे लागणार आहेत जे की पॉझिटिव्हली चार्ज असणं अपेक्षित आहे. तर द डीएनए इज नॉट स्कॅटर्ड थ्रू आउट द सेल. डीएनए बीइंग निगेटिव्हली चार्ज, आणि डीएनए निगेटिव्हली चार्ज आहे कारण तो न्यूक्लिक ऍसिड आहे आणि ऍसिडिक इन नेचर आहे, इज हेल्ड विथ सम प्रोटीन्स that have a positive charges, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. इन अ रिजन टर्म एज न्यूक्लियॉइड. आणि प्रोकॅरियोटिक मध्ये आपण त्याला जे नाव दिलेलं आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लियॉइड. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे न्यूक्लियॉइड ज्याला आपण म्हटलेलं आहे. The DNA is a nuclear. DNA in a nucleus is organized in a large loops held by the protein. आणि हा जो DNA आहे हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनच्या माध्यमातून स्पेसिफिक ज्या पद्धतीचा DNA त्याच्या पद्धतीनं जे प्रोटीन्स आहेत ते त्याला कव्हर करणार, पॅकेज करणार. आणि इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक त्याला आपण जे म्हणलेलं आहे ते न्यूक्लियॉइड असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट आता हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघितलं, ज्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं बॅक्टेरिया ज्या किंगडम मोनिरा मध्ये येत असतात. सो व्हॉट अबाउट द व्हॉट हॅपन इन युकॅरियोट्स. इन युकॅरियोट्स मध्ये कसं असतं तर त्याच्यामध्ये दिले बघा, युकॅरियोटिक म्हणजे वेल डेव्हलप, ज्याचा न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे, ज्याचं उदाहरण प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, हे सगळे उदाहरण त्याचे आहेत. इन युकॅरियोटिक्स वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस ज्याच्यामध्ये आहे, दिस ऑर्गनायझेशन इज मच मोर कॉम्प्लेक्स. त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते मच कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स असणार आहेत, न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ते इन दिस ऑर्गनायझेशन इज मच मोर कॉम्प्लेक्स. देयर इज अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्जड. म्हणजे काय तर त्याच्या डीएनए मॉलिक्यूल निगेटिव्ह चार्ज आहे. जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डीएनए मॉलिक्यूल जो आहे तो कसा आहे, निगेटिव्हली चार्जड आहे. आणि त्याला व्रॅप करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, प्रोटीन्स पाहिजेत. आणि हे प्रोटीन्स कसे असणार आहेत, पॉझिटिव्हली चार्जड असणार आहेत. आता हा आपण विचार करायला लागलोय ते कशा संदर्भात, युकॅरियोटिक संदर्भात. प्रोटीन जसे की त्याला बेसिक प्रोटीन कॉल्ड हिस्टोन. आणि हा जो डीएनए आहे, ज्याची युकॅरियोटिक्स मधला डीएनए आहे, हा डीएनए कशाच्या माध्यमातून त्याला व्रॅप करणार, तर हिस्टोन प्रोटीनच्या माध्यमातून कव्हर करणार. अ प्रोटीन acquires large depending charge. The protein acquires charge depending upon the abundance of amino acids. आणि तुम्हाला माहित आहे हिस्टोन प्रोटीन जो आहे किंवा एनी प्रोटीन जो आहे तो अमायनो ऍसिड न तयार झालेला असतो. आणि इन नेचर 21 अमायनो ऍसिड्स प्रेझेंट असतात आणि त्याच्या माध्यमातून प्रोटीन तयार होत असतं. तर याच्यामध्ये दिले बघा, प्रोटीन acquires चार्ज. आता प्रोटीन जो आहे तो कोणता चार्ज अक्वायर करणार आहे, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ अमायनो ऍसिड रेसिड्यूज विथ चार्ज इनसाइड द सेल. आणि ज्या अमायनो ऍसिड मध्ये कोणता चार्ज आहे त्याच्या अकॉर्डिंगली तो चार्ज अक्वायर करत असतो. आता हिस्टोन प्रोटीन संदर्भात बघायचं आहे की जे निगेटिव्हली चार्जड डीएनए ला काय करणार आहे, व्रॅप करणार आहे. हिस्टोन्स आर रिच इन द बेसिक अमायनो ऍसिड्स रेसिड्यूज. आणि हा जो हिस्टोन प्रोटीन आपण वापरणार आहोत डीएनए मॉलिक्यूलला व्रॅप करण्यासाठी, डीएनए मॉलिक्यूल ज्याच्यावर व्रॅप होणार आहे तो हिस्टोन प्रोटीन जो आपण करणार, जो अमायनो ऍसिड त्याच्यामध्ये कोणत्या चार्जड अमायनो ऍसिड्स आहेत जास्त प्रमाणामध्ये, तर त्याचे नाव इथे दिलेले आहे, लायसिन आणि आर्जिनिन. लायसिन आणि आर्जिनिन हे दोन रेसिड्यूज जास्त प्रमाणामध्ये बेसिक अमायनो ऍसिड्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत की ज्याचा हिस्टोन प्रोटीन तयार होणार आहे. इफ द अमायनो ऍसिड रेसिड्यूज कॅरी पॉझिटिव्ह चार्जेस. आणि हे जे अमायनो ऍसिड लायसिन आणि आर्जिनिन ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्जड असेल इन देअर साइट्स. नेक्स्ट स्लाइड. हिस्टोन्स आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म अ युनिट ऑफ 8 molecules called as the histone octamer. आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे हा जो हिस्टोन प्रोटीन आहे हा हिस्टोन प्रोटीन कसा असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे आणि त्याच्यावर डीएनए मॉलिक्यूल तुम्हाला व्रॅप झालेलं दिसणार. आता आपण डीएनए मॉलिक्यूलचे जे स्ट्रक्चर काढलेले आहे इलॉंगेटेड आहे आणि ह्या स्मॉल न्यूक्लियस मध्ये तो कशा पद्धतीने ऑर्गनाइज झाला असेल याच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे
की याच्यामध्ये बघितलेलं तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे हा डीएनए मॉलिक्यूल तुम्हाला दिसेल जो डबल हेलिकल आहे आणि हा डीएनए मॉलिक्यूल इलॉंगेटेड आहे आणि हा न्यूक्लियस मध्ये आपल्याला काय करायचं पॅक करायचा. तर तो कसा कराल तर आता जे मी तुम्हाला सांगितलं जे पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन प्रोटीन्स आहे हे हिस्टोन प्रोटीन्स ना हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे हा व्रॅप झालेला तुम्हाला दिसून येईल आणि हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे हा कशा पद्धतीने व्रॅप झालेला आहे कारण डीएनए इज द निगेटिव्ह चार्ज व्हिच इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द हिस्टोन प्रोटीन अँड दिस इज द पॉझिटिव्हली चार्ज. हा पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे त्याच्यावर व्रॅप होणार आहे आणि हिस्टोन प्रोटीन संदर्भात मी तुम्हाला सांगितले इट इज द सेट ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. प्रोटीनचा हा सेट आहे की ज्याच्यामध्ये हा ऑक्टोमर म्हणजे तुम्हाला हिस्टोन ऑक्टोमर दिसतो. आता याचं नाव हिस्टोन ऑक्टोमर का दिलं असेल तर कारण याच्यामध्ये प्रोटीनचे 8 मॉलिक्युल्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. जो हिस्टोन प्रोटीन आहे हा हिस्टोन प्रोटीन 8 मॉलिक्युल्स ने तयार झालेला आहे म्हणून ह्याला हिस्टोन ऑक्टोमर असं नाव दिलेलं आहे की ज्याच्यावर डीएनए मॉलिक्यूल काय झालेला आहे व्रॅप झालेला तुम्हाला दिसून येईल की जो निगेटिव्हली चार्ज आहे. त्याचबरोबर तुम्हाला H1 हिस्टोन सुद्धा दिसतोय हे पॅकेजिंग करण्यासाठी आणि हे जे तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय ते कोअर ऑफ हिस्टोन मॉलिक्यूल आणि हिस्टोन मॉलिक्यूलचं कोअर हे तुम्हाला दिसतंय. म्हणजे ज्यावेळी एक्झाम मध्ये तुम्हाला न्यूक्लियोसोम ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ न्यूक्लियोसोम विचारलं जाईल त्यावेळी तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डीएनए मॉलिक्यूल हिस्टोन ऑक्टोमर आणि H1 हिस्टोन आणि हिस्टोन कोअर ऑफ हिस्टोन मॉलिक्यूल ही डायग्राम अतिशय छान अशी काढायची आहे. त्याचे लेबलिंग तुम्ही जर केलं तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील आणि जे आता सुरुवातीपासून तुम्हाला जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते एक्सप्लेनेशन तुम्ही करणे अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की डीएनए जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे आणि हिस्टोन प्रोटीन जे आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि याचं पॅकेजिंग होतं. आता ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला मॅमिलियन सेलची डायग्राम काढलेली होती त्याच्यामध्ये न्यूक्लियस दिलेला होता आणि या न्यूक्लियस मध्ये हे व्रॅपिंग कसं केलं जातं एवढं मॅमिलियन सेल जर बघितलं तर 2.2 मीटर एवढी होती म्हणजे कशी व्रॅप केली जाईल तर अशा पद्धतीचे हे जे न्यूक्लियोसोम आहेत ते कंटिन्युअली अरेंड होतात आणि त्याचा इन रेस्टिंग पोझिशन ऑफ द मॅमिलियन सेल काय असतं क्रोमॅटिड्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स जे आहे ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स कसे तयार होतात तर या न्यूक्लियोसोमच्या कंटिन्युअली अरेंजमेंटने होतात. म्हणजे द सेल इज गोइंग टू डिवाइड आणि ज्यावेळी सेल डिवाइड होणार आहे त्यावेळी याचं मेटाफेज मध्ये काय होणार आहे त्याचं क्रोमोसोम्स तयार होणार आहेत आणि क्रोमोसोम्स मध्ये काय असतं तुम्हाला माहित आहे की क्रोमोसोम्स मध्ये पुन्हा तुम्हाला डीएनए चे स्ट्रँड्स आहेत ते व्रॅप केलेले दिसणार आहेत त्याच्यामध्ये डीएनए असणार आहे. हिस्टोन्स आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म अ युनिट ऑफ 8 मॉलिक्यूल हे 8 मॉलिक्यूल तयार झालेले त्याला आपण हिस्टोन ऑक्टोमर म्हणतो. The negatively charged DNA is wrapped around the positively charged histone octamer to form a structure called nucleosome. आणि न्यूक्लियोसोम म्हणजे काय? What is nucleosome? Nucleosome is the negatively charged DNA. हा negatively charged DNA is wrapped around the positively charged histone. आणि हा कशाच्या अराउंड wrap केलेला आहे? तर या negatively positively charged हिस्टोन ऑक्टोमरची काय केलेलं wrap केलेलं positive हिस्टोन ऑक्टोमर टू फॉर्म स्ट्रक्चर आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे की ज्याला आपण न्यूक्लियोसोम असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर. आता बघा याच्यामध्ये ते न्यूक्लियोसोम कसा तयार झाला त्याचं स्ट्रक्चर कसं झालं हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. देन नेक्स्ट बघूया टिपिकल न्यूक्लियोसोम कंटेंट. आता याची मेजरमेंट आहे या टिपिकल जो न्यूक्लियोसोम आहे याच्यामध्ये किती बेस पेअर्सने तयार झालेला असतो तर नियर अबाउट 200 बेस पेअर्स एका डीएनए हेलिक्स मध्ये असणारा त्याच्यामध्ये टिपिकल न्यूक्लियोसोम मध्ये एवढे 200 बेस पेअर्स असतात. न्यूक्लियोसोम कॉन्स्टिट्यूट द रिपीटेटिव्ह युनिट्स ऑफ स्ट्रक्चर इन न्यूक्लियस इज कॉल्ड एज क्रोमॅटिन. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की प्रिव्हियस मध्ये तुम्हाला न्यूक्लियसचे स्ट्रक्चर असे रिपीटेटिव्ह युनिट्स ज्याच्यापासून तयार होतात आणि त्याच्यापासून जे तयार झालेलं आहे त्याला आपण क्रोमॅटिन म्हणतो आणि त्या सेलच्या रेस्टिंग पोझिशन मध्ये असतात. थ्रेड लाईक स्टेन्ड बॉडीज सीन इन न्यूक्लियस मध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स हे दिसतात आणि यालाच आपण काय म्हणतो स्टेन्ड बॉडीज जे आहेत त्या बॉडीज न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला दिसणार आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स दिसणार ज्याला आपण क्रोमॅटिन म्हणतो आणि असे अनेक क्रोमॅटिन्स एकत्रित येतात. The nucleosome in chromatin are seen as a beds of string आणि हे जे आहे ते आपण ज्यावेळी स्टेनिंग करणार आहे त्यावेळी आपल्याला बेड्स ऑफ स्ट्रिंगच्या माध्यमातून इथं दिसतंय. ओके देन स्ट्रक्चर when viewed under the
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला डायरेक्टली दिसणार आहे का? तर नाही. याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघावं लागणार आहे. आणि त्याच्या अंडर जर बघितलं तर हे तुम्हाला न्यूक्लियोसोम आणि असे न्यूक्लियोसोम एकत्रित येऊन न्यूक्लियो क्रोमॅटिन आणि क्रोमॅटिन असं तुम्हाला हे दिसणार आहे. आणि याचं स्ट्रक्चर जे आहे ते बेड्स ऑफ स्ट्रिंग ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर काय करणार ऑब्झर्व करणार त्यावेळी आपल्याला दिसणार, ज्याला आपण EM असं दिलेलं आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नेक्स्ट आहे theoretically how many such beds nucleosomes do you imagine present in the mammalian cell? किती असू शकतात इमॅजिन आपण करू शकतो. The beds on string structure in a chromatin is packed to form a chromatin fiber that are further coiled and condensed at metaphase stage. आणि कंडेन्सेशन होतं आणि ज्यावेळी सेल डिवायडेशन होतं टू फॉर्म द क्रोमोसोम आणि त्याच्या पद्धतीनं त्याचे काय होतात मेटाफेजच्या मध्ये कंडेन्स झाल्यानंतर त्याचे क्रोमोसोम्स होतात. The packaging of chromatin at higher level, ज्यावेळी आपण क्रोमॅटिन जे न्यूक्लियोसोमचं तयार झालेलं आहे त्याचं पॅकेजिंग करत असतो हायर लेवलला, इट रिक्वायर्स द ॲडिशनल सेट ऑफ द प्रोटीन्स. आणि हे फक्त तेवढ्याच प्रोटीन्सना अवेलेबल प्रोटीन्सना होणार नाही, तर त्याच्यामध्ये ॲडिशनल प्रोटीनची आवश्यकता असते. जेव्हा आपण हायर लेवलमध्ये त्याचं पॅकेजिंग करत असतो त्यावेळी बघा काय, इट रिक्वायर्स अ सेट ऑफ प्रोटीन्स दॅट कलेक्टिव्हली are referred to the as the proteins or additional proteins. Next slide please. Non-histone protein आणि जे ॲडिशनल प्रोटीन लागणार आहेत आपल्याला हायर लेवलला ज्यावेळी पॅकेजिंग करायचं असेल त्यावेळी प्रेझेंट प्रोटीनच्या व्यतिरिक्त ॲडिशनल प्रोटीन्स लागणार, त्याला आपण म्हणायचं आहे नॉन हिस्टोन क्रोमॅटिन. त्याला काय म्हणायचं आहे? नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन असं म्हणायचं आहे, ज्याला आपण NHC असं म्हणतो. इन अ टिपिकल न्यूक्लियस, जेव्हा आपण टिपिकल न्यूक्लियसच्या संदर्भात विचार करू, when you think about the typical nucleus, some region of chromatin are loosely packed. आणि याच्यामध्ये काही रिजन्स असतात त्या लूजली पॅकेड असतात की ज्याला आपण काय म्हणतो and are referred as the euchromatin. त्याला आपण euchromatin असं नाव देतो. ते लाईट कलर्ड असतात. The chromatin that is more densely packed आणि जे डार्क असतात आणि ज्यांचे पॅकेजिंग क्लोजली अरेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये स्टेन इज द डार्क as called as the heterochromatin. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे क्रोमॅटिन तुम्हाला दिसणार आहेत, जे euchromatin जे ज्यांचे स्टेन लाईट आहे आणि लूजली पॅक्ड आहे. दुसरा आहे हेटेरोक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन जे पॅकली अरेंज्ड आहे, डेन्सली पॅक्ड आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्टेनिंग कसं आहे, डार्क आहे. त्याला आपण हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे देयर आर टू टाइप्स ऑफ क्रोमॅटिन्स, इन व्हिच फर्स्ट इज द euchromatin and another one is the heterochromatin according to the staining property and also how it packed with the histone proteins. Okay, the euchromatin is said to be ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. आणि हे जे euchromatin असतं म्हणजे त्याचं लूजली पॅकेज्ड असतं ते कसं असतं, ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. आता ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह म्हणजे काय, सेंट्रल डोग्मा तुम्ही शिकलेला आहात. सेंट्रल डोग्मा मध्ये तुम्हाला माहित आहे की DNA चं कन्वर्जन RNA मध्ये होणार आहे आणि RNA चं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, प्रोटीन मध्ये होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये DNA चं कन्वर्जन mRNA म्हणजेच RNA मध्ये होणार आहे, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं नाव दिलेलं आहे. आणि हे या euchromatin जे आहे ते euchromatin ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह असतात. ते euchromatin असतात जे लूजली अरेंज्ड असतात पण त्याचा स्टेन जो असतो तो लाईट आहे. Euchromatin is said to be transcriptionally active chromatin, whereas heterochromatin is inactive. आणि जे कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहे, टाइटली अरेंज्ड आहे, हेटेरोक्रोमॅटिन ज्याला आपण नाव दिलंय, जो डार्क आणि डेन्सली पॅक्ड आहे, ते कसे असतात, ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह असतात. नेक्स्ट ओके, तर अशा पद्धतीनं हाऊ न्यूक्लियोसोम इज फॉर्मड, nucleosome is formed, how the DNA molecule is packed on the histone protein, and what are the properties of a nucleosome. Chromatin, there are two types of the chromatin, euchromatin and heterochromatin. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तिथं इन्फॉर्मेशन घेतलेलं आहे, जे तुम्हाला समजले असेल असं मी समजतो. याच्यामध्ये प्रश्न कोणते विचारू शकतात, तर याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतात, ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम ऑफ न्यूक्लियोसोम.
हे विचारलं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर एक्सप्लेन द न्यूक्लियोसोम हे तुम्हाला विचारलं जाईल. याच्यामध्ये असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामध्ये नेचर ऑफ प्रोटीन्स विच इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियोसोम असे अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. त्याची उत्तरं तुम्ही याच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतात. तरी सुद्धा काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.